तो भाई नमस्कार, आजच्या दिनच्या सर्वांना सर्व सर्व शुभेच्छा. तर मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आमचे दादा दादा हे आमचे दादा, नाव काय भैया तुमचं? शुभम सरकुंडे. हे आमचे गोरे मामा ये पिचम बेबी. चला तर मित्रांनो, आहे आपल्या हुसाची पट्टी दिसत असेल तुम्हाला. तर लांब सडक त्या तिथपर्यंत इकडं इकडं आपला धूस आहे, हे बघा. नंतर दिसत असेल या कोणत्यावर आपल्याला आज आपल्याला खट टाकायचा. कोणकोणते दाणेदार वगैरे आपण घेतलेले आहेत. कोणकोणते घेतलेत मामा आपण? हा हा, मिरची म्हणजे पोटॅश. हा, नंतर आपण पोटॅश घेतलं, दाणेदार आणि युरिया आपण आपल्या खताला टाकणार आहोत, पिचाम बेबी. तर आता आपण सगळं पॅक वगैरे केलं, कारण की आपल्या हाताला चिरू वगैरे नाही म्हणून. तर आपण खत बीत मिसळून घेतलेलं आहे, तर प्रॉपरपणे. चला आता आपण बाटल्या भरून घेतल्या, तर आपण जाऊ मधामध्ये. पिछान बेबी, चलो चलो, हमारी गैंग जा रही है तो हमसे. चलो भाई. ये आमचा उसाचा सर्या. तो अब हम हमारे गोरे मामा यहाँ से स्टार्ट करने वाले हैं. तो गोरे मामा, कैसा आपका लगा? अच्छा लगा ना गोरे मामा ने? हाँ, भी रहता है, सुअर भी अंदर देखिए. तो सुअर वगैरह रह सकता है. तो हम अंदर जा रहे हैं. अब अंदर का नज़ारा नहीं दिखा सकते, कारण कि हमको अभी काम भी करने का है. तो एक आधी क्लिप वगैरह हम अंदर डाल देंगे. चलो. तर पिचाम बेबी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्णपणे खत टाकून झालेलं आहे आपल्या ऊसाला. तर आता आम्ही खत टाकलं पूर्ण. आपल्याला कमीत कमी 4 घंटे आपल्याला खत टाकायला लागले. बघा, आपण लांब सडक आपल्या पट्ट्यात ऊसाच्या 4-4 एकरच्या. तर चला, आजच्यासाठी आपण 2 एकरपर्यंत आपण टाकून घेतलं. तर तुम्हाला आम्ही मधातलं नाही व्ह्यू दाखवू शकलो, कारण की मधामध्ये जर मोबाईलला खूप पूर्ण ऊस वाढलेला आहे. गचडा वगैरे बकळ आहे मधामध्ये, डुकरं वगैरे आहेत, सांभाळून टाकायला लागलं. सापं वगैरे पण निघू शकतात, त्यांची पण भीती. तसंच आम्ही टाकलं. तर सध्या आता आपण 5-5:30 वाजलेले आहेत. तर आता आपण जाणार आपल्या झोपड्याकडे. गाई वगैरे बांधलेल्या आहेत, आता गाईला चारवायचं आहे आणि दूध पण काढून डेअरीला घालायचं आहे आपल्याला. तर भाऊ आपले शुभम भाऊ आता दूध वगैरे काढणार आहेत, गोटा वगैरे साफ करणार आहेत आपला, जे काय आपल्या गरीब माणसाचा गोटा. डेअरी फार्म, एके डेअरी फार्ममध्ये जे काय आपण दूध वगैरे व्यवसाय करता, ते पण आपण पाहू व्हिडिओमध्ये. मग भया, उसाला खट टाकून कसं वाटलं? मस्त वाटलं. मस्त वाटलं का? म्हणजे लई घसाडा होता. कचडा होता का? चलते चलो. देखो, सब तरफ चारों तरफ शुगर केन का ही फैला हुआ तुम्हें दिखेगा. अपने यहाँ ऊशीची ऊस है. जाएंगे आपण अपने घर को. तर मित्रांनो, आपण आलेले आहे अशा प्रकारे आपल्या घरापाशी. ये आपलं घर शेतातलं. आंब्याचं झाड, हो आंब्याचं झाड. छान बेबी. तर मंडळी, आपण आपल्या वावरामध्ये आलेले आहेत. हे आपली विहीर. आता सध्या तर जुलै महिना एंडिंगला, जून महिना एंडिंगला आला तरी पाणी नाही भरलं विहिरीला, कारण की यावर्षी पावसाचं प्रमाण खूप अतिवृष्टी आहे. 2 ढोकळे आहेत आपल्या विहिरीमध्ये, दिसणार नाही. बघा, लाईट पण शॉर्टेज आहे, लाईटचं पण, कारण की पावसात तारा वगैरे पडाले, त्यामुळे आपल्याला ढोरांना पाणी पण नाही. खूप बिकट परिस्थिती आहे सध्या. हे आपल्या बाया निंदून आल्या आता सध्या. आपला कापूस खूप आधी लावला होता. हे आपला गोटा आता सगळं आपला झाडायचा आहे. हे जे काही खताचे उद्या इकडं वरे पण आपला ऊस आहे, इकडं हे आपण ऊसाला खत टाकायचं आहे उद्या. तर त्यामुळं आपण आपल्या दुसऱ्या शेतातून खत आणून ठेवले होते. आता हे खतात आपल्याला मदत टाकायचं आहे, पाणी पावसाचं भिजू नये या कारणास्तव.
तर सध्या आता आपल्याला गोटा आपला साफ करून घ्यायचा आहे. दुसऱ्या गाई येत आहेत आपल्याकडे. तर आता आमचे दादा शुभम वाळके तर आता गोटा साफ करण्याच्या नादामध्ये लागतात. पूर्णपणे आपले बैलाची जोड. आपला गोटा तुम्हाला एक्सप्लोअर केला. पूर्ण प्रॉपर नाही पण थोडंफार शेड आहे. तिकडं आपल्या इकडे एक वाळके गडी, इकडे वाळके असते आणि इकडे सरगुंडे. चला तर आपले दादा लागले कामाला. सध्या आता हे काम करतील, झाडून वगैरे काढतील, त्यानंतर दाखवू आपण. आपलं आता दूध काढणं चालू आहे. तर आपण सध्या तर या गाईचं जी आपली गाय आहे चाटाली बघा आपल्या पायाला. बस झालं मग खाणं हे मग आपला लाड करते खूप. तर सध्या आपण कॅटलीभर दूध घेऊन जाणार. आज आपला डेअरीला घालायचं नाही दूध, त्यामुळे आपण कॅटलीभरच काढाली. ही गाय आपली 5 लिटर दूध देते ॲट अ टाईम. सध्या थोडं मिनिटस वगैरे नसल्यामुळं ती 2-3 वरच भागत आहे, कारण की पेरणीचे दिवस असल्यामुळे आपण तेवढं लक्ष नाही यांच्या चाऱ्या वगैरेवर. आपले जे गोरे मामा ते सध्या आता खुटार टाकण्याच्या नादात. संध्याकाळचा जे काही डोस असतो ढोरासाठी, तो डोस आपले गोरे मामा टाकतात. कसे मामा पिचाम बेबी मामा हंसा रे. हाँ भरने का डालने का, क्या करने का मामा? खुटार भरने का डालने का। मामा का काम मामा कर रहे। ये अपना भाई शिवम भैया ये दूध काट रहा, घर को लेके जाने का इतना दूध। और 2-4 गाय जो अपने हैं वो लाने के अभी, इधर खुटार वगैरह टाक के उधर 4 गाय लाने के है। ऐसे अपने पास 4 गाय है। और चलो फिर तो भाई लोग अभी पानी का तो पता नहीं, मगर हम जो खत है कल के लिए डालने वाले वो अंदर डाल रहे। ये देखो भाई 50 किलो का डायरेक्ट लेके जा रहा है, अंदर रख रहा। पानी भी नहीं आया तो भीग जाएंगे ना। चल लाओ। तर गोरे मामा अशा प्रकारे ढोराला चारा टाकलेला आहे। तर आता जे काय असे 4 गाय आहेत ते आणतील, तिथं 1, तिथं 1, 2, 3, 4 अशा लाईन 4 राहतील आपल्या अशा। झालं का मामा टाकणं? झालं का? बरं या मग। ये देखो भाई की बॉडी। नहीं मैं चाय नहीं पीता ना भाई। किसका? मैं पी रहा नहीं। अरे भाई क्या भाई, देख भाई ने गिरा दी पैर पे। क्या भाई भाई की बॉडी या क्या रे भाई, गिरा दी क्या? एसिडिटी का प्रॉब्लम है ना भाई अपन को। देखो हमारा शुभम भाई कैसी ये लड़के का नाम निकाला छाती पे, दुर्गेश्वरी। ये अपने मामा आ रहे अभी। सब काम हो गया भाई आज का। 2 बजे से जो काम किया खाना खाने के बाद, क्या क्या किया भाई? आप खत डाला, गन्ने को खत डाला, खत टाकले, वो सुअर थे बहुत भागे क्या? पीछे भागे और वो निकल गए वो नदी के, नदी है ना नाला, हाँ उधर निकल गए। अच्छा छोड़ दिया। फिर आए, नहीं आपने यहाँ थोड़ा सा कुत्ते खत डालने का था वो डाल दिए। और फिर अभी 6-6:30 बजे बहुत दिन भी है वो, म्हणजे ऐसा मावळा नाही दिवस तर असा मावळा पण थोडा उजेडच आहे, कारण की दिवस असे मोठे दिवस असतात। तर आजचं सगळं काम झालं, दूध वगैरे काढलं घरी नेण्यासाठी। भाऊ चहा पण सुरसुर ओढायली। मामा या ना, चहा थंडी व्हायली। गोरे मामा पण मेकअप करायला गावात जायचा म्हणून मस्त तोंड धुवायले। तर पिचाम बेबी गोरे मामा आओ घरात जाऊ नका, मामी पशी इकडे या। बघ गोरे मामाची वाट पाहून शुभम दादा दुसरा चहाचा डोस। या चहा पिया मित्रो, या मस्त आहे गोड वाटे। चला तर मित्रांनो, आपण आज 2 पासून ते 6:30 पर्यंत आपलं काम रुटीन वगैरे बघितलं असेल शेतामधलं। तर आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये थांबू। ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक वगैरे करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा। भरपूर सबस्क्रायबर झालेले आहे, पण जास्तीत जास्त शेअर करा। आवडत असेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, म्हणजे आता आपण सध्या गावाकडं आपलं
हॉलिडेज असल्यामुळे. तर आपण तुम्हाला जर म्हणजे नेचर वगैरेचे शेती रिलेटेड जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपण सोडत राहू. तर नंतर आपण आपले तिकडले पण एक्सप्लोअर करू आपण जेव्हा आपण कॉलेज वगैरेला जातो तेव्हा. पण आता सध्या आपण गावाकडले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चाय पॉलेज सोन्या चाय